तर आज आहे आपल्याला घाना डेकोरेशनची ऑर्डर आणि ती पण आहे पुण्यामध्ये पुनावळीच्या इथे. तर त्यासाठी आम्ही आज सकाळीच लवकर घरातून बाहेर पडलो होतो. नेहमीप्रमाणे ऐश्वर्या आणि मीच ह्या ऑर्डरला जाणार होतो आणि ऑर्डर पुण्यामध्ये होती. तरी आम्ही तेवढ्याच उत्साहामध्ये, कारण की ह्या वर्षी घाण्याच्या एवढ्या ऑर्डर आपल्या बुकिंग झाल्या नव्हत्या आणि ही मला वाटते पहिली का दुसरीच ऑर्डर होती जी बुकिंग झाली होती. त्यामुळे आम्ही ह्या ऑर्डरसाठी खूपच उत्साही होतो आणि त्यासाठी आम्ही ह्या डेकोरेशनसाठी सकाळी लवकर घरातून बाहेर निघालो होतो. तर ते जे बिल्डिंग होती, आता त्या बिल्डिंगचा व्हिडिओ घेतला नाही आहे, पण त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आम्ही पोचलो. तिथे पोचल्यानंतर सगळं साहित्याची व्यवस्थित आणलं आहे की आम्ही बघितलं, जे की गाडीवरती मागं बांधलेलं होतं. पुढं जे जातं ठेवलेलं होतं ते सगळं घेऊन आम्हाला लिफ्टने वर जायचं होतं. मग लिफ्टमध्ये आल्यानंतर ऐश्वर्या लिफ्टमध्ये आल्यानंतर घाबरते. हे कुणाला माहीत नसेल तर मी सांगतो. आणि ती घाबरून तरी पण आम्ही त्या लिफ्टमधूनच प्रवास केला, कारण जाता आणि फुले आपल्याला घेऊन जायची होती. मग शेवटी त्या लोकेशनवरती आम्ही पोचलो आणि कस्टमरच्या घरामध्ये एंट्री केली. कस्टमरच्या घरामध्ये पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं. त्यानंतर पोहे पण दिले. पोहे घेतल्यानंतर ऐश्वर्या बोलली नको, पण मी म्हणलं नाही, पोहे घेतलं तर आपल्या पोटाला थोडासा आराम भेटेल. त्यामुळे आम्ही पोहे पण घेतले आणि तिथे नाश्ता करायला सुरुवात केली. त्यानंतर ही जी घाना डेकोरेशन, घाण्याची जी रांगोळी काढायची होती ती फर्स्ट टाईमच आम्ही करणार होतो. खूप छान डिझाईन होती ती आणि ती करण्यासाठी आम्ही आणलेलं मटेरियल, त्याचबरोबर कस्टमरनेही त्याच्यामध्ये ॲडिशनल मटेरियल दिलं होतं. तर ते करत असतानाच मी त्यांची बाल्कनी बघितली, त्यामध्ये झाडे होते आणि त्या पुनावळीच्या एरियामध्ये संपूर्ण सगळीकडे कन्स्ट्रक्शनचीच कामं चालू होती. त्यामुळे त्याचाही आवाज घुमत होता. कस्टमरचं घर खूप छान होतं आणि त्या घरामध्ये त्यांनी जे लावलेले मनी प्लांट होते त्याची डिझाईन ही मला खूप आवडली होती. त्यामुळे ते बघण्याचा मोह काय आवरला नाही आणि तोही व्हिडिओमध्ये कॅच करावा असं म्हणलं. तर एक संपूर्ण व्हिडिओच त्याचा आपण बनवूया की त्यांचं घराची लुक कसा आहे, एंट्री कशी आहे, शादीवाला घर म्हणजे लग्नाचं घर कसं आहे हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. तर बघा कसं त्यांचं घर होतं ते. त्यांनी जे लावलेले मनी प्लांट होते त्याची आयडिया खरंच खूप सुंदर होती आणि आमचं घाना काढण्याचं काम चालू होतं. आम्हाला 2 ते 3 तास ही संपूर्ण रांगोळी काढण्यासाठी लागले. तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तर आमची घाना रांगोळी काढून संपूर्ण झाली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर पुनावळीमधून निघताना आता आम्हाला भरपूर ट्रॅफिक दिसत होतं आणि त्या ट्रॅफिकला पार करत करत आम्हाला जायचं होतं. तर हे एवढं भयानक ट्रॅफिक होतं आणि यामध्ये एक सगळ्यात मोठाचा किस्सा असा घडला की ऐश्वर्याचं जे जॅकेट होतं ते तिच्या हातातून निसटलं आणि ह्या बोगद्यामध्ये कुठेतरी पडलं. आता ते बोगद्यामध्ये रिटर्न आम्हाला जवळजवळ एक 5 ते 6 किलोमीटरचा राऊंड पूर्ण घेऊन टोल नाक्यापासून रिटर्न कात्रज बोगद्यामध्ये आलो. तेव्हा आम्हाला ते बोगद्यामध्ये तिचं जॅकेट सापडलं, जे की पूर्ण बिकट अवस्थेमध्ये होतं. मग शेवटी 5 वाजता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो, कारण आम्ही जेवण काहीच केलं नव्हतं. मग तिथे एक लाईटली आपलं सूप आणि थोडासा नाश्ता करायचा आम्ही ठरवलं. तर तिथं आम्ही बसून थोडंसं सूप वगैरे खाल्लं आणि त्यानंतरनं परत घरी जाण्यासाठी मार्गस्थ झालो. आम्ही घरी वेळेत पोचलो असतो, पण जे ऐश्वर्याचं जॅकेट पडलं त्याच्यामुळे आम्हाला भरपूर उशीर झाला आणि सूर्य मावळल्यानंतर आम्हाला घरी जाण्यासाठी अंधार झाला. तर असं आमची ही घाण्याची ऑर्डर होती, जी करताना आम्हाला थोडे चॅलेंजेस पण आले, पण आम्ही ती ऑर्डर कंप्लीट केली आणि शेवटी आम्ही घरी पोचलो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.